महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीने गेले अनेक वर्ष आम्ही ह्या विभागात सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करत आहोत। गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आखून दिलेला हा पायंडा अविरत सुरू ठेवण्याचा मानस हा मंडळाचा आहे। मंडळाचे अध्यक्ष सुशांत भाऊराव उतेकर, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख वैभव ठाकूर, ही सर्व मंडळी ह्या सर्व कार्यक्रमावरती देखरेख करत असतात आणि 5 दिवसाचा हा भरगच्च असा कार्यक्रम असतो। आपण बघितले असेल मागील महिन्यामध्ये शिवजयंतीची भव्य अशी मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक या ठिकाणी आयोजित केली होती। काल आम्ही या ठिकाणी क्रीडा ज्योत फिरवली, क्रीडा ज्योतीचं आयोजन केलं होतं। क्रीडा ज्योतीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लहान बाल कलाकारांना ह्या विभागातून एक त्यांची क्रीडा ज्योत काढून क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ काल केला। त्यानंतर आज दुसरा दिवस कला स्पर्धा आमच्या या ठिकाणी आहेत आणि ह्या कला स्पर्धा घेत असताना तुम्ही आता बघताय मागे चित्रकला स्पर्धा लहान मुलांच्या सुरू आहेत। मंडळाच्या वतीने या ठिकाणी मुलींसाठी महिलांसाठी मेहंदी स्पर्धा तुम्ही बघताय, मेहंदी स्पर्धाही या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर या ठिकाणी वेशभूषा लहान मुलांच्या होणार, ग्रुप डान्स होणार, रेकॉर्ड डान्स होणार आणि लहान मुलांच्या वेशभूषेचं आकर्षण आमच्या लोकांसाठी खूप असतं। कारण काय, काल कितीही बदलला, कालांतरांमध्ये नवीन जनरेशनप्रमाणे, नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन कार्यक्रम जरी किती आले तरी ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये ही जुनी संस्कृती टिकवून ठेवणं, जुनी संस्कृती जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याकरता हे कार्यक्रम आम्ही घेतो। उद्या या ठिकाणी आनंद बाजार आहे। आनंद बाजारामध्ये सर्व विभागातल्या आमच्या महिला स्वतः घरी पदार्थ तयार करून ह्या ठिकाणी आणतात आणि त्या माफक दरात ह्या ठिकाणी सर्वांना उपलब्ध होतात आणि एक कौटुंबिक वातावरण ह्या ठिकाणी असतं। आनंद बाजारामध्ये अनेक स्टॉल ह्या ठिकाणी लागतात आणि ह्या स्टॉलमध्ये विविध प्रकार लोकांना आस्वाद घेता येतो। एक प्रकारची जत्राच जणू काय ह्या परिसरामध्ये भरते आणि अशा पद्धतीचं वातावरण आनंद बाजाराच्या माध्यमातून असतं। नंतर आता सत्यनारायणाची पूजा असते आणि या पूजेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा समारोप असतो। त्या दिवशी पण आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, पाककला स्पर्धा महिलांकरता त्या ठिकाणी असते। महिला आपापल्या घरात विविध पदार्थ, त्यांना आम्ही ठीप दिलेली असते, ते विविध पदार्थ तयार करून ते घेऊन येतात आणि ह्या ठिकाणी पूजेच्या समोर एक शुभ संकेत म्हणून त्या ठिकाणी त्याची आखणी केली जाते आणि त्या ठिकाणी त्या सर्व ठेवले जातात आणि त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्याच्यातून मग काही क्रम काढले जातात। आपल्याला माहिती असेल की सर्व परंपरा टिकवणं म्हणजे फार कठीण असतं, परंतु मला अभिमान आहे आमच्या विभागातल्या सर्व रहिवाशांचं, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, आमच्या या विभागातल्या महिला आघाडीच्या विभाग संघटक प्राची मोरे, आमच्या शाखा संघटक चित्रा म्हात्रे, शाखा प्रमुख वैभव ठाकूर, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर मामा खानविलकर, भरत महाडिक, ही सर्व मंडळी अनेक दिवस याची मेहनत करतात आणि त्याच्यातूनच असे चांगले कार्यक्रम साध्य केले जातात। नवीन इव्हेंटच्या माध्यमातून करायला गेलं तर खूप सोपं आहे, परंतु हे सर्व जी संपत्ती आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि मला खात्री आहे की ह्या सर्व याचा आनंद रहिवाशांबरोबर, नागरिकांबरोबर, आमच्या इकडचे व्यापारी, इतर सर्व मंडळी घेत असतात आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टीचा आनंद आम्हाला खूप मिळतो आणि याची ऊर्जाच आम्हाला वर्षभर आम्हाला याची ऊर्जाच जरूर काही मिळते काम करण्याची आणि ह्या ऊर्जेतूनच आम्हाला नवीन दिशा काम करण्याची संधी उपलब्ध होते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही गेले अनेक वर्ष करतोय आणि तुम्ही बघत असाल कार्यक्रमाची आखणी करताना फक्त आम्ही 4-5 जण असतो
परंतु आखणी झाल्यानंतर या सर्व धुरा जी आहे ते आपले सर्व पदाधिकारी इकडचे घेत असतात आणि ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात काम करतात याचा मला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि उद्या आनंद बाजारात सहभागी व्हा आणि ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. सत्यनारायणच्या पूजेलाही आपण सर्वांनी उपस्थित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.